नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. अकोला जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक इकडे नाल्याच्या अपूर्ण कामामुळे सांडपाण्याची विल्हेवाट होत नाहीये. त्यामुळे शौचालयाचा वापर करणं गावकऱ्यांना अशक्य झाल्यामुळे उघड्यावरती शौचास जावं लागतंय. या त्रासाला कंटाळून विकास तायडे यांची पत्नी माहेरी निघून गेलेली आहे. नाल्याच्या बांधकामासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देत विकास तायडे यांनी उपोषणाचा इशारा दिला. बसस्थानक परिसरात पाकिटमार आणि अन्य चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने बसस्थानक परिसरात गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले. या निर्णयाचं प्रवाशांसह चालक आणि वाहकांनी सुद्धा स्वागत केलं. परभणीच्या सेलू तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाअंतर्गत येणाऱ्या वृक्ष, विहिरी आणि घरांचं चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी कृषी विभागातील 7 अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल टी पॉइंट हा महत्त्वाचा बस थांबा आहे. मात्र या थांब्यावरती प्रवाशांना अंगाची लाही करणाऱ्या उन्हामध्ये तासनतास ताटकळत उभं राहावं लागतंय. सुखद प्रवासाची हमी देणाऱ्या स्मार्ट सिटी आणि महामंडळाकडून प्रवाशांच्या सावलीची साधी सोय होत नाहीये. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत 2500 क्विंटल पासून 10 ते 15 क्विंटल पर्यंत हरभऱ्याची आवक वाढली. जास्त आवक झाल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भाव मिळतोय. यंदा उत्पन्न जास्त असलं तरी सुद्धा भाव कमी असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात अजित पवारांच्या कक्षात बैठक संपन्न झाली. जलजीवन मिशन अंतर्गत घोड धरणातून नवीन पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी करण्याच्या सूचना अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या एफआरपीची 600 कोटींची रक्कम थकीत आहे. ऊसाची बिलं अजून सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाहीयेत. दरम्यान 1 मार्चपर्यंत बिल जमा झालं नाही तर रस्त्यावरती उतरण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. निर्यात मूल्य रद्द करून कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागणी मान्य न केल्यास थेट कृषी मंत्र्यांच्या दारासमोर आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. श्रीरामपूर, राहुरी आणि राहता या 3 तालुक्यातील 183 गावांचं कार्यक्षेत्र असलेल्या मुळा प्रवरा वीज सोसायटीवरती त्रिसदस्यीय अवासायक मंडळाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असून वीज सोसायटीची निवडणूक घेणं हे आवश्यक आहे. तुळजापुरात तहसील कार्यालयात एका महिलेसह 5 जणांनी अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेट्रोल ओतून घेतल्यानंतर महिलेला भुरळ आली. 72 अनधिकृत वीट भट्ट्या सील करण्याच्या आदेशानंतर भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. राज्याच्या प्राथमिक शाळांमधील सुधारित शिक्षक मंच धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध केलेला आहे. या धोरणाच्या माध्यमातून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घाट सरकारनं घातल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. हे नवीन धोरण रद्द करत सर्व शिक्षक संघटनांशी विचारविनिमय करूनच धोरण ठरवावं अशी मागणी संघटनांनी केली. धाराशिव जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. डोकी पोलीस स्टेशनच्या आवारात 6 कावळे मृतावस्थेत आढळले. तर पशुसंवर्धन विभागाने घटनास्थळी पाहणी करत 16 कावळ्यांचे नमुने भोपाळ आणि पुण्यामध्ये पाठवले. येवला शहर परिसरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडलेला आहे. मुख्य बाजारपेठेत भर रस्त्यामध्ये 2 वळूंची झुंज पाहायला मिळाली. यावेळेला त्यांच्यातील झुंज सोडवण्यासाठी त्यांच्यावरती पाण्याचा मारा करत काहींनी दगड सुद्धा फेकले. याला न जुमानता त्यांची झुंज सुरू होती. या झुंजीमध्ये काही नागरिक जखमी झाले. चंद्रपुरातील चिमूर तालुक्यामध्ये बिबट्याचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत बिबट्या मादी असल्याचं समोर आलंय. वन विभागाने बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. यवतमाळच्या पांढरकवडा वन परिक्षेत्रातील T9 नावाच्या वाघिणीचा गळ्यामध्ये तारेचा फास अडकल्याची घटना घडलेली आहे. दरम्यान या घटनेनंतर वनक्षेत्रात शिकाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याची शंका व्यक्त केली जाते. वर्ध्यामध्ये जीबीएसचा शिरकाव झालाय. 85 वर्षांच्या वयोवृद्धाला आणि एका रुग्णाला जीबीएसची बाधा झालेली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट मोडवरती आलाय. भुसावळ पालिकेने बस स्थानक सील केलेलं आहे. मागील 5 वर्षांपासून कराची रक्कम थकीत असल्यामुळे नगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बस स्थानक प्रशासनाला वारंवार नोटीस देऊन सुद्धा दखल न घेतल्यामुळे पालिकेने ही कारवाई केली. परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना नांदेड समृद्धी महामार्गावरती वृक्षांचं चुकीचं मूल्यांकन करणं मूल्यांकन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच भोवलेलं आहे. या प्रकरणी कारवाई करत 7 जणांचं निलंबन करण्यात आलं.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. मागील 24 दिवसात तब्बल 64 नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. या प्रकरणाची दखल घेत पालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली जाते. फेब्रुवारी महिन्यात वाशिम जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये घट झाल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालातून समोर आलेली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची शक्यता आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पार पडलेली आहे. यावेळेला आर्य वैश्य समाजाच्या ओबीसीत समावेश करू नये या मागणीचं निवेदन राष्ट्रीय ओबीसी संघाच्या वतीने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आलं. नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी कंत्राटदारांनी मोर्चा काढला. रामगिरीवरती जाणारा मोर्चा पोलिसांनी आधीच अडवला. नवीन काम सुरू करण्याऐवजी जुन्या कामांची देयकं देण्याची कंत्राटदारांची मागणी असून 5 फेब्रुवारीपासून त्यांचं आंदोलन सुरू. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील हिवतड या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केलेलं आहे. वीज उपकेंद्र सुरू करून वन विभाग 5 पोल उभे करण्यात परवानगी मिळावी या मागणीसाठी आंदोलन केलं. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरती जाऊन भेट घेतलेली आहे. बेळगावमध्ये सुरू असणाऱ्या मराठी कानडी वादाच्या पार्श्वभूमीवरती भेट झाली. जळगाव जिल्ह्यातील 23 मजूर सोसायट्यांवरती मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मजूर नसतानाही मोठ्या कामांचं वाटप झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वर्चस्वातील जळगाव जिल्हा मजूर फेडरेशन रडारवरती आलंय. संगमनेर थोरात सहकारी साखर कारखाना, डॉक्टर विखे पाटील साखर कारखाना आणि डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे थोरात विखे संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 2 दिवसांपूर्वी 2 गटात झालेल्या हाणामारीतील जखमींची पुन्हा एकदा नाशिक जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागात हाणामारी केलेली आहे. या घटनेनंतर परिचारिका संघटना आक्रमक झाली आहे. परिचारिकांकडून सुरक्षेची मागणी आता जोर धरू लागली आहे. सातारा जिल्ह्यातील उमरज गावच्या नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत 11 दिवसांपूर्वी अपघात झाला. तिच्यावरती अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मरणाच्या दारात असणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना व्हिसा मिळत नाहीये. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेली आहे. कोरटकरांचं तोंड काळं करून धिंड काढणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस दिलं जाणार अशी घोषणा कार्यकर्त्यांनी केलेली आहे. तसंच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कोरटकरांविरोधात जोडेमारो आंदोलन सुद्धा केलं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचा आरोप सावंतांनी केलेला आहे. दरम्यान मी कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाहीये असं स्पष्टीकरण देत डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी सावंतांचे आरोप फेटाळले. 50 दिवसात सोन्याचे भाव 13,000 वधारलेले आहेत. रशिया युक्रेनच्या युद्धामुळे सोन्याच्या भावात तेजी आली आहे. आज सोन्याचा भाव 89,000 तर चांदी 1,01,000 आहे. भाववाढीमुळे सोन्याच्या दुकानामध्ये शुकशुकाट पसरलाय. नीलम गोरेंविरोधात बुलढाण्यामध्ये उभाटाच्या कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन केलेलं आहे. उभाटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंची माफी मागावी अशी मागणी सुद्धा केली. नीलम गोरे येत्या 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार आहेत. गोरेंनी उद्धव ठाकरेंवरती केलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देत त्या माध्यमांशी संवाद साधणार आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदार अपात्रतेसंदर्भात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेत कोर्टाने निर्णय राखून ठेवलाय. 1 मार्चला कोर्ट निकाल जाहीर करणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना फोन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी माध्यमांचा माझ्या आणि माझ्या टीमवरती दबाव होता असं स्पष्टीकरण अमोल कोल्हेंनी दिलेलं आहे. तर या प्रकरणी कोणत्याही सूचना शरद पवारांनी दिल्या नव्हत्या असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर नैतिकता पाळून सुद्धा आमच्या हेतूवरती संशय का असा संतप्त सवाल कोल्हेंनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विश्ववल्ली या राज्यामध्ये राहते हीच धक्कादायक बाब आहे. सामाजिक दरी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अशा माथेफिरूंना कोणीही पाठीशी घालू नये अशी भावना संभाजीराजे भोसलेंनी व्यक्त केली.
देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर गजा मारणेला सगळी आरोग्य सुविधा पुरवा असे आदेश कोर्टाने दिले. नांदेडच्या अंबानगरमध्ये महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या लेकीची आई वडिलांनी वाजत गाजत मिरवणूक काढलेली आहे. अनिता देशमुख हिने एमपीएससी मार्फत महसूल सहाय्यक पदाची परीक्षा दिली होती. चिपळूणमध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेचा टर्फ क्रिकेट ग्राउंडचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. क्रिकेटर व्यंकटेश अय्यन आणि रिंकू सिंग यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळेला दोन्ही क्रिकेटपटूंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. बच्चू कडू आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज छावा सिनेमा पाहणार आहेत. यावेळेला चांदूर बाजार ते अमरावती अशी 35 किलोमीटरची बाईक रॅली कडूंनी काढलेली आहे. स्वतः कडूंनी बुलेट चालवत बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांसह छावा चित्रपट पाहिलेला. यावेळेला भाजप कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहात जोरदार घोषणाबाजी केली. सर्वांनी छावा चित्रपट पाहावा असं आवाहन त्यावेळेला मुनगंटीवारांनी केलं. नंदुरबारच्या शिवधाम उद्यानाचे उद्या महाशिवरात्री निमित्ताने लोकार्पण केलं जाणार आहे. या निमित्ताने 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून 1 लाखांपेक्षा अधिक रुद्राक्षांचं वाटप केलं जाणार आहे. माघ वद्य एकादशीला प्रल्हाद महाराजांचा पुण्यतिथी सोहळा पार पडलेला आहे. यावेळेला पांडुरंग मंदिरात पांडुरंगाला पांढरा पोशाख परिधान करत महाराजांच्या पादुकांना वेदोक्त मंत्रोच्चारात अभिषेक घालण्यात आला. ठाण्यातील एका भाविकाने तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्धा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे या भाविक कुटुंबियांचा सत्कार सुद्धा केला. उल्हासनगरमध्ये उघड्या नाल्यामध्ये पडून एका युवकाचा मृत्यू झालाय. गेल्या आठवड्याभरापासून नाल्याचं काम सुरू होतं. ये जा करण्यासाठी नाल्यावरती लाकडी पाटी टाकण्यात आली होती. दरम्यान त्यावरून जात असताना तोल गेल्यामुळे युवक नाल्यामध्ये पडला होता. धनंजय देशमुखांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची फोनवरून चर्चा केली. दरम्यान आमच्या मागण्यांवरती उत्तर येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, उत्तर आल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार अशी माहिती देशमुखांनी दिली. संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी मसाजोगमधील ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. या आंदोलनात देशमुख कुटुंबानेही सहभाग घेतलाय. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. माणूस जिवंत असेल तर 24 तासात पोलीस शोधून काढतात, पण जो माणूस नसेलच तर तो कसा सापडणार असा सवाल संदीप क्षीरसागरांनी केलाय. कृष्णा आंधळेला जीवाला काहीतरी झालं असेल असाही दावा क्षीरसागरांनी केला. देशमुखांच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटलांनी भेट दिली. यावेळेला त्यांनी सरकारवरती थेट निशाणा साधलेला आहे. सरकार देशमुख प्रकरण गांभीर्यानं घेत नाहीये म्हणून आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप सुद्धा जरांगे यांनी केला आहे. गोड बोलून सरकार संतोष देशमुख हत्या प्रकरण हाताळत आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणू नका, देशमुख कुटुंबावरती अन्नत्याग करण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे असंही ते म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधलेला आहे. सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या, लढाई मोठी आहे, वैभवीची 12वीची परीक्षाही सुरू आहे अशी काळजी सुळेंनी व्यक्त केलेली आहे. तर रोज बोलत राहीन अशी ग्वाही सुद्धा दिली. संतोष देशमुख यांचा लाडका कुत्रा राजू हा देखील त्यांच्या जाण्यानंतर हळहळलेला आहे. देशमुखांचा लाडका राजू गेल्या 70 दिवसांपासून 24 तास मनपामध्येच देशमुखांच्या फोटो शेजारी बसून असतो. दरम्यान हा मुकाजीव आपलं दुःख कोणाला सांगणार, त्याचा मालक आता जगात नाही अशा भावना धनंजय देशमुखांनी मांडल्या. बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रमेश अडसरकर यांनी आंदोलनस्थळी जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. यावेळेला त्यांनी प्रशासनावरती टीका केली आहे. 78 दिवसानंतर सुद्धा न्याय मिळत नाही, कृष्णा आंधळेला कोणीतरी पाठीशी घालतंय म्हणूनच तो सापडत नाही असा आरोप सुद्धा केला आहे. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदनामी थांबवा, अन्यथा बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा पोलीस बॉय संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी अंजली दमानी यांना दिला. जळगाव शहरातील फुले मार्केटमधील कापड दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालेलं आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलं. नंदुरबारमध्ये गुलाब मराठे नामक व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रायगडच्या खालापूरमध्ये 3 लेडीज डान्स बारवरती रायगड पोलिसांनी छापा टाकलेला. या कारवाईमध्ये 32 बारबालांसह 40 आरोपींना ताब्यात घेतले.
नांदेड शहरामध्ये 10 फेब्रुवारी रोजी शहीदपुरा भागामध्ये गोळीबार झाला होता. या गोळीबारात एकाचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणी पोलिसांनी पंजाबमधून एका आरोपीला अटक केली. 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी देवळा शहरातील हॉटेलवरती धाड टाकून वेश्या व्यवसायावरती छापा टाकून 2 पीडित महिलांची सुटका केली होती. या दोन्ही महिला बांगलादेशी असल्याचं तपासात उघड झालं. धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर शहराजवळ ट्रॅव्हल्स बस पलटल्यामुळे भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतलेली आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामाबाबत ही भेट झाल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती जयंत पाटलांनी दिली. त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती, कुठली राजकीय चर्चा झाली नाही, केवळ विकासाची चर्चा झाली. जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14 मुद्दे ते महत्वाचे होते, मी ते मार्गी लावणार. बावनकुळे साहेब, आपला इतका राजकीय अनुभव आहे, आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं भविष्य आहे असं वाटतं? नाही, त्यांनी काल काही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा भी नहीं. सर, हिंदी में बताइए, जयंत पाटिल के साथ आपकी मुलाकात हुई है, कल रात को लंबी बातचीत हुई ऐसी भी बताया जा रहा है. देखिए, जयंतराव पाटिल जी जो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी के पार्टी के अध्यक्ष है, वो कल रात को 8:30-9 बजे मेरा समय लेकर आए थे. माननीय विखे पाटिल जी मैं साथ में हमने बैठकर जो उनके विधानसभा में और उनके जिले में, सांगली जिले में 14-15 समस्या है, जिसमें इस शासकीय बैठक की जरूरत है. कुछ डेवलपमेंट के वर्क जो मेरे रेवेन्यू डिपार्टमेंट के अंडर आते हैं, तो मुझे लगता है कि वो सारे काम मैंने कहा है उसके अधिवेशन में पूरा करेंगे और पूरी विकास के काम पे चर्चा हुई, कोई भी पॉलिटिकल चर्चा नहीं है. बावनकुळे साहेब, पुण्यातील खेडमध्ये एका अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाचे काही अधिकारी पार्टी करतानाचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. यावर महसूल विभाग काही कारवाई करणार का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे महसूल मंत्री. मला काल रात्री समजलं, आज सकाळी मी ते बघितलं आहे. आमचे काही महसूली उपजिल्हाधिकारी, काही तहसीलदार त्या पार्टीमध्ये होते. रिपोर्ट अनधिकृत आहे असा प्राथमिक अहवाल आहे. जिल्हाधिकाऱ्याला मी संपूर्ण माहिती मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई आम्ही करणार आहोत. योजना महसूल विभागाचे कर्मचारी पण काम करतात, मात्र अनेक ठिकाणी ग्रामविकासाचे विभागाचे कर्मचारी आणि महसूल कर्मचारी समन्वय होत नाही. वर्गामध्ये तर काम बंद आंदोलन करायचं केलेलं आहे. समन्वयाने करायचं आहे, ग्रामविकास आणि महसूलने करायचं आहे. ॲग्री ॲक्ट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक कोड द्यायचा आहे, जे त्यांना बारकोड मिळणार आहे. त्या कोडवर त्यांना संपूर्ण केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या संपूर्ण योजना त्या ठिकाणी शेतकऱ्याला ऑनलाईन मिळणार आहे. त्यामुळे ॲग्री ॲक्ट यावर संपूर्ण त्याची माहिती असणार शेतकऱ्याची. आणि अत्यंत महत्वाचा उपक्रम केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा आहे. जर काही लोकांनी काम बंद आंदोलन केलं असेल तर तुम्ही तपासेल, पण या राज्यातल्या शेतकऱ्यांना ॲग्री ॲक्टमध्ये आणणं अत्यंत महत्वाचं आहे. तलाठ्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ अधिकारी खूप प्रेशर आणत आहे त्यांच्यावर हे काम करून घेण्यात आणि म्हणून तो काम कामच आहे ना, सरकारचं कामच आहे, करावंच लागणार आहे. कारण केंद्र सरकार, राज्य सरकारने ॲग्री ॲक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचं आधार कार्ड आहे, या पद्धतीचे कार्ड आहे. आणि हे कार्ड जर प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याची नोंदणीकृत कार्ड असेल तर सर्व योजना आपल्याला ॲग्री ॲक्टच्या माध्यमातून देत आहेत. दिल्लीमध्ये आज कॅगचा बहुप्रतीक्षित रिपोर्ट पहिल्याच दिवशी सादर झाला आहे. घोटाळ्याचे तर कालच्या भेटीबद्दल चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत होतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.